ऑलरेडी मोदीजींनी सांगितलंय की गोल्ड परचेस नाही करायचं, म्हणून मी याला सांगितलंय माझ्या घरून तर तुला काय भेटणार नाहीये गोल्ड, आणि तू स्वप्नात अजिबात बघू नकोस गोल्डचे. गाईज फायनली मलाबार मधनं शॉपिंग झाली आहे. मीच त्याला बोलले की अधिक महिन्यात बायकोला जोडवे घ्यायचे असतात, तर मग तुम्हाला घेऊन देशील का. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो गाईज आज वीकेंड आहे आणि आम्ही खूप दिवसानंतर नाशिकची फेमस मिसळ खायला चाललो आहे. आमची फेमस म्हणजे आम्हाला ती खूप जास्त आवडते. म्हणजे आमच्या दोघांची खूप जास्त फेवरेट मिसळ आहे तुषार मिसळ. तुम्हाला तर माहिती आहे, लास्ट ब्लॉगमध्ये म्हणजे माझ्या प्रिव्हियस ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल. तर आम्ही आता जाणार आहे तिकडे. आत्ता दुपारचे 11:30-12 वाजले. बघू आता तिथे गर्दी आहे की नाही कळेलच. आणि खूप दिवसापासून ब्लॉग पण टाकला नव्हता वीकेंडचा, तर आम्ही दोघांनी डिसाईड केले असं की आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा तरी ब्लॉग शूट करायचा प्रॉपर. आणि इन्स्पिरेशन तर तुम्हाला माहिती आहे, सौरभ जोशी आहे, नंतर फराह खान आहे. फराह खानला तर बघून मी खूप जास्त इन्स्पायर झाली आहे. ती एवढी एजड आणि एवढी सगळ्या गोष्टी असून पण ती रेग्युलरली ब्लॉग करते गाईज. नंतर सौरभ जोशी आहे, त्याच्यानंतर नीतू बीस्ट आहे. अजून तुझा फेवरेट कोण आहे रे? मी. सांग ना. तू ब्लॉग बघतो रेग्युलरली. प्रणीत नाही, कोण आहे तुझं? पॅसेंजर परमवीर याचा फेवरेट. आणि खूप मस्त असतो ब्लॉग आणि एवढं त्यांना एफर्ट्स पण लागत नाही. एकदम असं इझिली त्यांचा ब्लॉग होऊन पण जातो 15-20 मिनिटाचा. तर आम्ही दोघांनी पण डिसाईड केलं आहे की कुठून ना कुठून स्टार्ट करायचं, कारण की मी आधी रेग्युलरली ब्लॉग टाकत नव्हती. पण आता मी पण विचार केला आहे की आठवड्यातनं 1-2 असे प्रॉपर ब्लॉग शूट करायचे. तर आता नाशिकपासून आम्ही बेसिकली आम्ही घरी काय करतो काही नाही, आम्ही कुठे चाललोय कुठे नाही, मी ते आता ब्लॉग टाकणार आहे गाईज. तर गाईज आता आम्ही कॉलेज रोडला आहे, बघा इथे नेमकं रस्त्याचं काम चालू नाही आहे. आमच्या एरियामध्ये पूर्ण रस्ते खोदले गाईज, हे बघा. इथे पण खोदतील आता काही दिवसांनी इथे पण काम सुरू होईल. मग आम्हाला कॉलेज रोडचं यायचं ना, आमचं बंद होऊन जाईल असं वाटतंय थोड्या दिवसांनी. तुषार मिसळच्या इकडे पोहोचलोय गाईज आम्ही. एवढी काय गर्दी दिसत नाहीये, थोडीफारच गर्दी आहे. पोहोचलोय फायनली गाईज. तर गाईज आमची मिसळ खाऊन झाली आहे. मस्त मस्त टेस्टी मिसळ. आता आम्ही चाललो आहे काहीतरी. हा मला सरप्राईज घेऊन आली काहीतरी. सरप्राईज नाही बोलू शकत, मीच त्याला बोलले की अधिक महिन्यात बायकोला जोडवे घ्यायचे असतात, तर मग तुम्हाला घेऊन देशील का. तर तो बोला चालेल चल. तर काही नाही, आम्ही जोडवे बघायला जाणार आहे मलाबार किंवा PNG मध्ये. तर गाईज बघू आता. मस्त मस्त डिझाईन. आता अधिक मास तू माझ्या मम्मीकडनं मागू शकतो ना, मी कसं काय येणार. माझी सासूबाई पण मागेल. तर गाईज माझी मम्मी आणि माझे पप्पा तर याला काही प्लॅटिनमचं देणार नाही, त्यांचं तेवढं बजेट नाही आहे, मलाच द्यावं लागेल. पण आता हा मला पायातले जोडवे घेऊन येणार आहे. तर लेट्स सी कशी डिझाईन आहे कशी नाही तुम्हाला तर कळेलच. मी तुम्हाला दाखवणार आहे. मलाबार आणि PNG मध्ये जोडव्यांची डिझाईन आता काही लेटेस्टमध्ये आली आहे का. काहीच मलाबारच्या इथे आम्ही आलो आहे. खूप जास्त गर्दी आहे या रोडवर. गाईज मी खूप जास्त खुश आहे आज. आम्हाला काहीतरी घेऊन जाणार आहे गिफ्ट म्हणून. तर लेट्स सी आता काय काय अजून मला काय आवडतं काय नाही. मलाबार मलाबारमध्ये सिल्वर ज्वेलरी फर्स्ट फ्लोअरवर आहे. तर आता मी फर्स्ट फ्लोअरवर आलो आहे गाईज. लेट्स सी. हे पण काहीतरी वेगळे. मम्मीला चांगलं वाटेल. गाय सिरियसली अधिक महिन्यासाठी मलाबारमध्ये जोडव्यांचे खूप सुंदर कलेक्शन आलं आहे. डिझाईन इतके एलिगंट आणि युनिक आहेत की एकच पेअरवर मन भरतच नाही आहे माझं गाईज. मस्ट विजिट इफ यू आर प्लॅनिंग सम फेस्टिव्ह शॉपिंग.
तो किती भारी दिसते हातात ना. म्हणजे मी इन फ्युचर हे जर समजा घेतलं आता तर मी रिंग म्हणून पण घालू शकते. पण ते पायातले आहे, हातातलं नाही. पण ते भारी वाटतं एकदम. हो छान वाटतंय. ठीक आहे. मी मलाबारमध्ये येताना फक्त जोडव्यांचा विचार केला होता, पण गाईज त्यांनी जेव्हा नवीन पैंजण कलेक्शन दाखवलं ना तेव्हा लिटरली माझा प्लॅनच बदलला. ॲक्च्युअलमध्ये कलेक्शन इतकं सुंदर, एलिगंट आणि रॉयल आहे की एक एक डिझाईन बघताच प्रेमात पडत होते. यावेळेस खरंच कलेक्शन नेक्स्ट लेवल आलं आहे मलाबारमध्ये. गाईज काही काही डिझाईन्स अशा होत्या अगदी वेस्टर्न आउटफिटसोबत पण एफर्टलेसली स्टाईल करता येईल असे क्लासी आणि मिनिमल डिझाईन्स आहेत गाईज. नजरवाली आणि हे जे ब्लॅक बीट्स आहेत ते कसले आहेत? नॉर्मल आहे. टीव्हीला दाखव. घालते का मला आवडत नाही. गावठी वाटते रे का मला पायाला सूट नाही होतं. सूट नाही होतं पायाला. पाया टाईम झाला ना मग ते अँकल टाईम. गाईज एक्सपेक्टेड होतं ट्रेडिशनल डिझाईन्स असतील, पण ह्या कलेक्शनमध्ये इतकं क्लासी आणि ट्रेंडी पैंजण आहेत की डेली वेअरला पण परफेक्ट वाटत आहेत गाईज. आणि गाईज ट्रेडिशनल तर आपण नेहमी वेअर करतो, पण यावेळेस काहीतरी क्लासी आणि ट्रेंडी घ्यायची खूप इच्छा झाली हे सगळं बघून. तर गाईज आता ऑफिशियली शॉपिंग कंप्लीट झाली आहे. चला आता बिल करूया. मी पडू शकते इथे. गाईज माझी तर शॉपिंग झाली होती, पण आता याच्या डोक्यात पण शॉपिंगचं स्वप्न दिसायला लागलं आहे. गोल्ड आणि डायमंड बघून याला पण काहीतरी शॉपिंग करायची इच्छा झाली आहे. हे ब्रेसलेट याला खूप जास्त आवडलं. रोज गोल्ड आणि डायमंडचं होतं आणि तो बोलला मला खूप जास्त आवडलं आहे. मग काय मी त्याला बोलले की एक दिन मैं तुझी ये ब्रेसलेट लेके दूंगी. छोटा है. गाईज फायनली मलाबारमधनं शॉपिंग झाली आहे. भारी वाटतं एकदम. घेतलं मी काहीतरी, पण माझी घाणेरडी सवय ही की मी घेते पण मी काही घालत नाही. पण यावेळेस मी ट्राय करणार आहे की मी हे जोडवे 24/7 पायात ठेवेल, काढणार नाही. तर याला थँक्स बोलायचं आहे मला. थँक्स. रिटर्नमध्ये मला पण गिफ्ट देणार आहे ना. हां गाईज, पण रिटर्नमध्ये याला काय गिफ्ट भेटणार आहे हे आम्हाला पण नाही माहिती दोघांना. आता माझी मम्मी काय देईल, पण मोस्टली आहे ना अधिक मासमध्ये, अधिक महिन्यामध्ये आहे ना मोस्टली जावयाला ना दिवाच देतात, चांदीचा दिवा. पण फर्स्ट अधिक मास लग्न झाल्यावरती जे आमचं फर्स्ट झालं अधिक महिना त्याच्यामध्ये मम्मीने दिवाच दिला होता. आणि मी यावेळेस मम्मीला सांगितलं याला दिवे नको देऊ, कारण की दिवे खूप झाले आता घरी आणि हा आता काही दिवे लावत नाहीये, त्याच्यामुळे दिवा नको, काहीतरी वेगळं बघ. दिवा नाही चाहिए मेरे को, गोल्ड चाहिए. हा, आणि याचं चालू आहे की मला गोल्ड पाहिजे. पण आता ऑलरेडी मोदीजींनी सांगितलंय की गोल्ड परचेस नाही करायचं, म्हणून मी याला सांगितलंय माझ्या घरून तर तुला काय भेटणार नाहीये गोल्ड, आणि तू स्वप्न अजिबात बघू नकोस गोल्डचे. इन फ्युचर बघू आपण, पण आता लगेच सध्या तरी नाही. 1 वर्षापर्यंत गोल्डची शॉपिंग नाही सांगितली मोदीजींनी आणि आम्ही त्याचं ऐकणार आहे. त्यांचं मोदीजींचं आम्ही ऐकणार आहे गाईज, आणि आम्ही काहीच गोल्ड परचेस नाही करणार. गोल्ड पण नको देऊ, ते डायमंड वाला ब्रेसलेट आपण जे बघितलं ना आता ते दिलं तरी चालेल मला. गोल्ड पण नाही सांगितलं, डायमंड नाही सांगितलंय त्यांनी, काहीच सांगितलेलं नाही. डायमंडचं नाही काय आणि बोललेलं. सिल्वर पण ते काहीच बोललेले नव्हते, पण तरी आम्ही सिल्वर घेतलंय गाईज. पण आता ठीक आहे, जाऊ द्या, काही नाही, एवढं थोडंसं घेतलं तर काही नाही होणार. थोडंसं चालतं घेतलेलं काय. गाईज आता दुपारच्या 2:30 वाजलेत आणि कॉलेजवरती काहीच गर्दी नाही आहे आणि इतकं डेंजर ऊन लागतंय ना खूप, म्हणजे खूप. तरी आम्ही आता उन्हात फिरतोय, म्हणजे आम्ही उन्हात रस्त्यावरती तर फिरत नाही, गाडीत आहे, पण गाडीत बसल्यावरती पण खूप डेंजर ऊन लागतंय. तर आता आम्ही आता ज्यूस पिणार आहे किंवा आता आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहे. बघू आता हा काय बोलतोय. काय रे, काय वाटतं, ज्यूस प्यायचं का? यस. कोणतं? तेच आपलं पॉइंटला जाऊ आपण, थंडर पॉइंटला. हो ना यार, किती डेंजर गरमी यार नाशिकमध्ये यार.
कसं काय एवढी गरमी वाढली तेच कळत नाही. नाशिक मधलं टेम्परेचर इतकं जास्त वाढलंय ना गाईस, काय माहिती यार एवढं ऊन कसं काय. एवढं झाडे दिसत आहेत तरी उन्हाळा खूप जाणवतोय नाशिकमध्ये यावर्षी ग्लोबल वॉर्मिंगमुळे. आता बघूया यार, आता ज्यूस पिऊन आम्ही आता घरी जाणार आहे गाईस. ज्यूस गाईस थंडर पॉइंटला आम्ही आलोय. ऑर्डर घ्यायला येत आहे आता. लेट्स सी. तो आपला नेहमीवाला घ्यायचा का? नाही तर मी जामून शॉर्ट्स घेते. ठीक आहे ना? तुझं बघ, मी जामून शॉर्ट्स घेते. फ्रेश मोसंबी. हे बघ मी गंगा जमुना घेतलाय. मीन्स मोसंबी आणि ऑरेंज. हां, आणि माझा कोणता आहे? तुला आपण घेतलाय पेरू चिली शॉर्ट. वाव, मी फर्स्ट टाइम ट्राय करणार. मी याच्या आधी ट्राय नाही केलं कधीच. लेट्स सी आता कसं निघतोय. म्हणजे पुढच्याच तोच घ्यायला आपल्याला. छान आहे, मी ट्राय केलं आहे. स्पायसी आहे तो मस्त आहे. ठीक आहे. ये जूस आ गया. एक मिनिट, भूक लेके जाना. पकड़ ना. चिली शॉर्ट. मार का शॉर्ट. चीयर्स कर. चीयर्स. कसं आहे? एकदम भारी आहे. एकदम मस्त. तुला पण खूप आवडेल. नाव इट्स युअर टर्न. चीयर्स कर आधी एकदा. चीयर्स. टॉप टू बॉटम. हा भारी आहे ना? खूप भारी. मला तर खूप आवडला बाबा. ऍक्च्युली हा पेरूचा ज्यूसच आहे. ज्यूस नाही बोलू शकत, त्यांनी गर काढलाय असा प्रॉपर. असं पाणीदार नाही, घट्ट आहे. ठीक आहे गाईज, हा खूप त्याला जास्त. ज्यूस म्हणता. दॅट इज नॉट ज्यूस. ज्यूस इज लिक्विड. ए, तू माझा जामून शॉटचा एक शॉट पण पिला आणि तू आता तुझं पण पितोय. हे माझंच होतं, ते तुझं होतं. हा, मग तू माझा हे का पिलं दुसरं वाला, हे जे होतं डबल डबल. मग हे थोडंसं ठीक आहे, चालेल. गंगा जमुना. ए म्हणजे मोसंबी आहे ना प्रॉपर? मोसंबी अजून ऑरेंज ए संत्री. हा, मी तेच म्हटलं मोसंबी आणि ऑरेंज सेम आहे. तू काय बोलतोय डायरेक्ट असं? आमचे आपण पीना. गाईज आता मी गंगा जमुना पितीये ज्यूस. फुल ऑन माझा कॉकटेल होणार आहे, कारण की आधी मी जामून नाही कुठलं होतं, पेरूचा शॉट पिला मी आधी, आणि आता ऑरेंजचा पितीये. तर आता पूर्ण ते कॉकटेल होऊन जाईल. पण आता काय करणार. चाचा बाय बाय, सी यू नेक्स्ट व्लॉग. हे द्यायचे ना रे आत्ता, काय दिलं त्याला.